मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। मुंबईतील पाणीपट्टी वाढीला राज्य सरकारनं रेड सिग्नल दिला आहे। त्यामुळे यंदा मुंबईकरांच्या पाणी बिलावर वाढीचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता कमी आहे। दरवर्षी 8% वाढीची तरतूद आहे। त्यानुसार प्रति 1000 लिटर 35 पैसे ते 5 रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित होती। मात्र राज्य सरकारने याला अद्याप मंजुरी दिली नसल्याची माहिती आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या पाणी बिलात यंदा वाढ होणार की नाही याबाबत राज्य सरकारच्या भूमिकेकडे आणि पालिकेच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचं लक्ष आहे। वाहनांसाठी आकारण्यात येणाऱ्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या म्हणजेच पीयूसी शुल्कात परिवहन विभागानं वाढ केली। सुधारित दरांची अंमलबजावणी शुक्रवारपासून राज्यात सुरू झाली आहे। नवीन दरानुसार दुचाकींसाठी 60 रुपये, पेट्रोलवर चालणाऱ्या 3 चाकी वाहनांसाठी 120, सीएनजी एलपीजी वाहनांसाठी 140 आणि डिझेल वाहनांसाठी 180 रुपये द्यावे लागणार आहेत। महाराष्ट्र राज्य पीयूसी केंद्र मालक संघटनेनं चाचणी शुल्कात वाढ करण्याची मागणी केली होती। मुलुंड डम्पिंगवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याचं काम सुरू असून संबंधित कंत्राटदाराला या कामासाठी आणखी 216 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय पालिकेने घेतला। कचरा भूमीवर आढळलेल्या अतिरिक्त 7 लाख मेट्रिक टन जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे। याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे। कंत्राटाची मुदत 19 एप्रिल 2027 पर्यंत वाढवण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे। मध्य रेल्वेनं लोकमान्य टिळक टर्मिनस प्रयागराज लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीला नियमित दर्जा देत ती आता अमृत भारत एक्सप्रेस म्हणून साप्ताहिक स्वरूपात चालवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना कायमस्वरूपी नियमित रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे। अमृत भारत एक्सप्रेसमध्ये एकूण 22 डबे असतील। गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे। लोकल रेल्वेवरील नियमित मेगा ब्लॉक आणि रात्रकालीन ब्लॉक टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मेट्रो आणि रेल्वे प्रशासनाला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि अडथळामुक्त करण्याच्या सूचना दिल्या। म्हाडा मुंबई मंडळाच्या 2640 घरांसाठी 6 ऑगस्टला काढण्यात आलेल्या सोडतीत 2633 अर्जदार विजेते ठरलेत। या विजेत्यांना 10 ते 20 ऑगस्ट दरम्यान संगणकीय पद्धतीनं स्वीकृती सादर करण्यासाठी किंवा घर परत करण्याची मुदत देण्यात आली। या मुदतीत काही विजेते स्वीकृती पत्र सादर करू शकले नाही, त्यामुळे या विजेत्यांना ही सादर करण्यासाठी 27 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे। देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर इमिग्रेशन मंजुरीसाठी प्रवाशांना यापुढे छापील बोर्डिंग पास दाखवण्याची किंवा त्यावर इमिग्रेशनची मोहर घेण्याची आवश्यकता राहणार नाही। प्रवाशांना मोबाईलमध्ये असलेला ई बोर्डिंग पास दाखवून इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बोर्डिंग पासची छापील प्रत जोडीला बाळगण्याची आवश्यकताही राहणार नाहीये। मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासोबतच ती राज्यात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं राज्यातील अनेक खासगी अभिमत विद्यापीठात आणि खासगी महाविद्यालयात मराठी विभाग सुरू करण्यात येणार आहे। यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली। आणि आता आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल डिझेलच्या दरांचा आढावा घेऊया। मुंबई पेट्रोल 111 रुपये 21 पैसे, डिझेल 97 रुपये 83 पैसे। ठाण्यात आजचा पेट्रोलचा दर 111 रुपये 31 पैसे, डिझेल 97 रुपये 97 पैसे। नाशिक पेट्रोलचा दर 112 रुपये 44 पैसे, डिझेल 99 रुपये 5 पैसे। नागपूरमध्ये पेट्रोलचा दर आजचा 111 रुपये 72 पैसे आणि डिझेलचा दर 98 रुपये 38 पैसे। आणि पुण्यात आजचा पेट्रोलचा दर 112 रुपये 2 पैसे, डिझेल 98 रुपये 66 पैसे। कोल्हापुरात पेट्रोलचा आजचा दर असणार 112 रुपये 60 पैसे, डिझेल 99 रुपये 25 पैसे।